हे टोमॅटो सार बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा घरामध्ये भाजीला काही नसेल, तर अशा वेळेला हा चटपटीत टोमॅटो सार तुम्ही नक्की करून पहा. म्हणजे टोमॅटो वाफवावे लागत नाही आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने हा टोमॅटो सार तयार करू शकता. भाताबरोबर तर अप्रतिम चवीला लागतो. रेसिपी भरपूर टिप्स शेअर केलेली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका. तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण टोमॅटो न वाफवता झटपट आणि चटपटीत असं तयार होणारं टोमॅटो सार पाहतोय. तर त्यासाठी इथे मी 5 ते 6 अशी पिकलेली टोमॅटो घेतलेली आहेत. तर टोमॅटो सार बनवण्यासाठी शक्यतो अशी लाल भडक आणि पिकलेली टोमॅटो घ्यायची आहेत. असा देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता टोमॅटो सार बनवण्यासाठी इथे मी काही सुके जिन्नस घेतलेले आहेत. 5 ते 6 लाल मिरची घेतलेली आहे. ती अशी हाताने कट करून घ्यायची आहे. तुमच्याकडे कुठलीही मिरची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. इथे माझ्याकडे साधी लाल मिरची होती, ती मी घेतलेली आहे. पाव चमचा ओवा, पाव चमचा बडीशेप, 7 ते 8 काळी मिरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने घेतलेले आहेत. आता आपण हे सर्व सुके जिन्नस एका वाटीत घालूया. वाटीत घालून त्यात आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि 5 ते 6 मिनटं हे सर्व जिन्नस आपल्याला भिजत घालायचे आहेत, जेणेकरून हे भिजल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी स्मूथ पेस्ट तयार होईल. इथे आपले सुके मसाले 5 ते 6 मिनटं छान असे भिजले गेलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालूया. असे हे सुके जिन्नस भिजत घातल्यामुळे या मसाल्याची पेस्ट खूप छान अशी स्मूथ तयार होते. तुम्ही जर असे सुकेच वाटले तर ते थोडेसे तुकडे राहू शकता, म्हणून असे भिजत घालून छान असे वाटून घ्यायचे. हे पाणी आपण मसाला वाटताना नंतर घालणार आहोत. आता इथे मी मध्यम आकाराचा कांदा असा कट करून घेतलेला आहे. दीड इंच आलं घेतलेलं आहे. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 ते 3 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते असे काप करून घेतले. तुमच्याकडे ओला नारळ असेल तर ते सुद्धा घेऊ शकता. थोडी कोथिंबीर घेतली देठासकट. आता हे सर्व जिन्नस आपण या मसाल्यासोबत वाटून घेणार आहोत. यात आता आपण भिजत घातलेले मसाल्यांचं पाणी घालणार आहोत आणि आपल्याला याची स्मूथ अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे. इथे आपली मसाल्याची पेस्ट अगदी स्मूथ अशी वाटली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ही पेस्ट एका वाटीत काढून घेऊया. इथे आपला मसाला वाटून झालेला आहे. आता हा बाजूला ठेवूया. आता आपण मगाशी जे टोमॅटो घेतले होते ते असे मी कापून घेतलेले आहेत. आता आपण हे टोमॅटो मिक्सरमध्ये घालून छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया. आपल्याला हे पाणी न घालताच वाटायचे आहेत. इथे मी टोमॅटो छान असा बारीक वाटून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथे आपली टोमॅटो सार बनवण्याची पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण टोमॅटो सार बनवायला घेऊया. आता कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 2 चमचे तेल घालते. तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की 20 ते कढीपत्त्याची पानं घालायची. मग पाव चमचा हिंग घालायचा. पाव चमचा हळद. ही छान अशी खमंग फोडणी तयार करायची. आता आपण वाटलेला मसाला घालूया. हा मसाला आपल्याला मंद गॅसवर छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कारण आपण हा मसाला तयार करताना सर्व जिन्नस कच्चीच घेतलेली होती.
या मसाल्यामधला कच्चापणा आपल्याला कमी करायचा आहे, म्हणून एक 4 ते 5 मिनिटं हा मसाला कमी गॅसवर छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतला गेलेला आहे। मंद गॅसवर एक 5 ते 6 मिनिटं आपण हा मसाला छान परतून घेतलेला आहे। आता आपण वाटलेल्या टोमॅटोची पेस्ट घालूया। टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा साखर घालायची आहे। टोमॅटो सार म्हटलं की साखर ही गरजेची आहे। साखर घातल्यामुळे टोमॅटो सारला चव खूप छान येते। इथे आपण टोमॅटो हा कच्चाच वापरलेला आहे। याचा कच्चेपणा आपल्याला कमी करायचा आहे, म्हणून हा घातल्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधला कच्चेपणा कमी होईल। इथे आपला वाटलेला टोमॅटो घालून 3 ते 4 मिनिटांपर्यंत छान असा परतला गेलेला आहे। तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। आता तुम्हाला सार पातळ किंवा कितपत घट्ट हवं असेल त्याप्रमाणे यात गरम पाणी घालायचं आहे। इथे मी सार मध्यमच ठेवणार आहे, जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको। तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही अजून पाणी गरम करून ॲड करू शकता। आता आपण मीडियम गॅसवर हे टोमॅटो सार छान असं उकळून घेऊया। टोमॅटो सार आपल्याला 3 ते 4 मिनिटं असं छान असं खळखळून उकळी आणायची आहे। याला तुम्ही बघू शकता साईडने खूप छान अशी तरी तयार झालेली आहे। आता आपण याला 1 मिनिटभर उकळून घेऊया, मग गॅस बंद करूया। आता ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा टोमॅटो सार आपला इथे बनून तयार झालेला आहे। रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा घरामध्ये भाजीला काही नसेल, अशा वेळेला हा चटपटीत टोमॅटोचा सार तुम्ही नक्की करा, म्हणजे टोमॅटो वाफवावे लागत नाही आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा सार करू शकता। भाताबरोबर तर अप्रतिम चवीला लागतो, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाता येईल। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।